मंडळी, आज आपण बघणार ठरलं तर मग मालिकेच्या 27 जुलैच्या भागामध्ये अर्जुन सोनलला विचारतो की तुझ्या मानेवर कसला जळालेचा डाग आहे का. त्यावर सोनल म्हणते की हो, म्हणून सायली तो डाग बघते प्रेक्षकांनो, आणि तो डाग तुझ्या मानेवर दिसतोय. त्यावर ते काका म्हणत असतं, अहो मी खोटं कशाला बोलू, ती माझी पुतणी हो, लहानपणी फटाके वगैरे फोडताना तिच्या मानेवर तो चटका उडाला होता असं म्हणून. आणि इन्स्पेक्टर जो असतो ना, त्यांना ते विचारत असतं की तिला इथं कसं काय आणलं बा. त्यावर लगेच ते सांगतात, जे गुरुजी होते ना अगोदर, तर ते गुरुजी वारले आणि त्यांनी त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या गुरुजींकडं तिला सोडलं. त्यावर सोनल रडायला लागते. आणि मग त्याच्यानंतर तो इन्स्पेक्टर त्या काकांना विचारतो की मग तुम्ही कसं काय तिला ह्या आश्रमामध्ये आणलं. त्यावर ते काका सांगतात, मी ज्या मंदिरात जातो ना, तर तिथं ते गुरुजी होते आणि ते गुरुजी आता त्यांच्या मुलीकडे राहायला गेले. तेव्हा त्यांना माहिती होतं की वात्सल्य आश्रमामध्ये मुलं असतात बुवा, म्हणून त्यांनी मग तिला माझ्याकडं सोपवलं आणि मी तिला इथं घेऊन आलो. त्यावर अर्जुन जे कागद वगैरे असताना दिलेले ते डॉक्युमेंट त्या इन्स्पेक्टरने तिच्या काकांनी ते तपासायला लावतो प्रेक्षकांनो. आणि बाजूने एक फोटो काढणारा अजूनही तिथंच आहे. आणि इकडं लगेच नागराज म्हणत असतो, काय गं किती वेळचा अजूनही फोन नाही आला, त्या श्वेताला फोन करून विचार काय झालं ते, माझं टेन्शन वाढतं इथं. त्यावर लगेच राकेश म्हणत असतो, कधी सापडलं तर काय होईल, पण प्रिया इतकी भडकते आणि त्याच्यावर डायरेक्ट त्याचा जीव घ्यायलाच लागते. पण नागराज म्हणतो, अगं सोड त्याला. आणि थोड्या वेळाने लगेच चैतन्य तिला अर्जुनला फोन करून सांगतोय की अरे अर्जुन, आम्ही जे बघितलं ना ते सर्व डॉक्युमेंट वगैरे खरे आहे. आणि इन्स्पेक्टर सावंत पण तिथंच असतं प्रेक्षकांनो. आणि त्यावर लगेच तो काका म्हणतो, हे बघा आता तुमची पळताणी झाली असेल तर मला जाऊ द्या बरं का, आणि आता भरपूर वेळ झाला आहे तर मला इथं थांबायचं नाही. त्यावर लगेच ते मधुभाऊनच बोलत असतं, पण मधुभाऊ म्हणत असतं की यावर मी काहीच करू शकणार नाही. आश्रमाचा सर्व कारभार तर सायली सांभाळते. आणि स्मिता फोन करून मामाला विचारत असते, काय गं स्मित का रडतोय. त्यावर कल्पनाताई म्हणता, अगं तो फोन ठेव गं, सारखा सारखा फोन नको करत जाऊ. आणि तो कुणास ठाऊक का रडतो, अगं त्याने काही खाल्लं का गं. हो गं बाई, खाल्लं त्याने. आणि त्यावरती जास्त टेन्शन करते स्मिता. आणि इकडं पुन्हा आश्रमामध्ये काका तिला सांगत असता की चल बाळा, तुझी मामा वाट बघते. आणि मग काही गोष्टी असं सांगितल्यानंतर ती पण इमोशनल होऊन जाते. आणि लगेच पुन्हा श्वेता येऊन अर्जुन आणि त्यांना सांगत असते की चला बरं का, ते लवकर घाई करताय. आणि बाहेरून सर्वजण निघाले तिला निरोप देण्यासाठी. पण आश्रमातले मुलं म्हणताय की आजच्या दिवस राहून जा. आणि त्यावर सोनलची इच्छा होते की राहण्याची, पण सायली म्हणते, नाही रे बाळा, तुला आज तर जावंच लागणार, कारण त्यांनी दिलेला पुरावा संपूर्ण बरोबर आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना फोर्स नाही करू शकत. आणि इकडनं मात्र बाहेरून पुन्हा कोणीतरी फोटो काढतोय आणि तो फोटो काढणारा आता सचिन हे तर थोड्या वेळापूर्वी आपल्याला दिसलेलं दर्शकांना. आणि सर्वजण तिला निरोप देऊन बाहेर पाठवत आहे. पण सायलीला मात्र थोडंसं वाईटच वाटतंय की आपण चुकी तर नाही ना केली तिला त्या माणसाबरोबर पाठवून, खरोखर तिचे काका आहेत का नाही. त्यावर भरपूर काही सायलीचं टेन्शन वाढलेलं आहे. आता पुढील भागामध्ये आपल्याला समजणार आहे. श्वेता प्रियाला फोन करून सांगते की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.